नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून प्रत्येक लाभार्थ्याला 3,000 रुपये देण्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, काही महिला अशा आहेत की त्यांना फक्त 500 रुपये जमा झालेले आहेत। आता हे ज्या महिला आहेत ह्या शेतकरी आहेत। परंतु मित्रांनो, शेतकरी असताना जर समजा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत तर तुम्हाला 1500 रुपये यायला पाहिजे, 500 रुपये काय येतात असा प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहे। या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी महिलांना फक्त 500 रुपये जमा होण्याचं नेमकं कारण काय याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील एखादी लाभार्थी जर शेतकरी असेल तर शेतकरी लाभार्थ्यांसाठी लाडकी बहीण योजनेचे समजा 2 योजना असतात, एक नमो शेतकरी योजना आणि एक PM किसान योजना। या दोन्ही योजनांचे पैसे जर त्या लाभार्थ्याला मिळत असेल, म्हणजे नमो शेतकरी योजनेचे समजा 6,000 रुपये जर तिला येत असेल, PM किसान योजनेचे 6,000 रुपये जर तिला येत असेल, तर असे टोटल तिला 12,000 रुपये येणार आहेत। त्याचबरोबर ही जर नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेची लाभार्थी जर समजा लाडकी बहीण योजनेची असेल, जर समजा लाडकी बहीण योजनेची लाभार्थी जर असेल तर तिला समजा एका वर्षासाठी म्हणजे 12 गुणिले 1500 रुपये असं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर तिला एकूण 18,000 रुपये मिळणार आहेत। टोटल किती? 18,000 रुपये। म्हणजेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे 18,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 12,000 रुपये यांचा जर आपण तुलना जर केली तर 18,000मधून आपल्याला काय करावं लागणार आहे? 12,000 रुपये वजा करावं लागणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारचा एक सर्वात महत्त्वाचा नियम आहे की जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी जर तुम्ही असाल आणि 1500 रुपयेपर्यंत जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही। परंतु जर तुम्ही राज्य सरकारची एखादी अशी योजना असेल का ती 1500 रुपयापेक्षा कमी लाभ देणारी, कमी पैसे देणारी योजना असेल तर तुम्हाला त्या सरासरीप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील। म्हणजेच मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे 12,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 18,000 रुपये यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला टोटल तर या ठिकाणी आपल्याला किती रुपये? 6,000 रुपये शिल्लक राहतात। म्हणजे 6,000 रुपये त्या लाभार्थ्याला मिळणार आहेत। परंतु हे लाभार्थ्याला मिळत असताना प्रत्येक महिन्याला किती रुपये मिळणार आहे? तर 500 रुपये। कारण 12 गुणिले जर आपण 500 रुपये केलं तर या ठिकाणी 12×5 = 6,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे जर समजा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि जर तुम्ही शेतकरी जर असाल तर तुम्हाला फक्त 500 रुपये प्रति महिना मिळणार आहेत। किती? प्रति महिना 500 रुपये। त्यामुळे काही शेतकरी महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये जमा झालेले आहेत आणि ते संभ्रमात आहेत की आम्ही लाडकी बहीण योजनेचे जर लाभार्थी असू तर आम्हाला 1500 रुपये यायला पाहिजे, पण आम्हाला 500 रुपये काय येतात? तर जर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला 500 रुपये येणार आहेत। याचं सर्वात महत्त्वाचं कारण या ठिकाणी अशा पद्धतीने स्पष्ट होत आहे। त्यामुळे काळजी करायचं कारण नाही, टेन्शन घ्यायचं कारण नाही। तुम्हाला 500 रुपये येतात याचं कारण असं की तुम्ही शेतकरी असाल आणि शेतकरी म्हणजेच काय तर PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे तुम्ही लाभार्थी आहेत। त्यामुळे तुम्हाला 1500 रुपये न येता फक्त किती रुपये येतात? 500 रुपये येतात।